हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तर तो कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार कसा लागलेला आहे, लेखी परीक्षा कधी होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी PDF दाखवणार आहे या सर्व PDF किंवा इतर जिल्ह्याच्या मैदानी चाचणीचे अपडेट्स, लेखी परीक्षेचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर लवकरात लवकर पाहायला भेटतील. त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही ऑफिशियल असणारी रायगड पोलिसांची PDF आहे. याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे 1:10 या प्रमाणात असणारं उमेदवारांची गुणवत्ता यादी दिलेली आहे. मैदानी चाचणी 11/2/2026 ते 16/2/2026 या दरम्यान असणारं झालेली आहे. आणि याच्यामध्ये पुढं त्यांनी सांगितले आहे की या गुणवत्ता यादीमध्ये जर काही असणारं तुम्हाला आक्षेप हरकत असेल तर 6 मार्च 2026 याच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत या असणाऱ्या ईमेल ID वर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे. पुढे यांनी एक विशेष गोष्ट सांगितली आहे, ती तुम्हाला झूम करून दाखवतो. टीप पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक 14 मार्च 2026 रोजी प्रस्तावित आहे. सदर बाबत अधिकृत माहिती जी आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे यांनी 14 मार्च प्रस्तावित सांगितलेली आहे. 14 मार्चलाच होऊ शकते, पण नाही झाली 14 मार्चला तर 15 मार्च रोजी तर या ठिकाणी फिक्स आहे. सोलापूरचं पत्रक आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये 15 मार्च तारीख दिलेली आहे. कदाचित या ठिकाणी एक दिवस पुढे जाऊ शकते. आता पुढं मी तुम्हाला असणार या ठिकाणी कट ऑफ कसा लागलेला आहे, कॅटेगरीनुसार, समांतर आरक्षणानुसार सर्व सांगतो. त्याचबरोबर जागा किती होत्या प्रत्येक कॅटेगरीनुसार ते पण तुम्हाला सांगतो. त्यासाठी त्या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला माहिती समजणार नाही. म्हणून व्यवस्थित पहा, धैर्य ठेवून पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. चला कट ऑफ बघूयात. पहिल्यांदा ओपन कॅटेगरी. या ओपन कॅटेगरीला टोटल असणारं 34 जागा होत्या. या 34 जागाची वाटणी 9 सर्वसाधारण, 10 महिलांसाठी होत्या. आणि बाकी जे आहेत त्या ठिकाणी भूकंपग्रस्त, खेळाडू वगैरे वगैरे या ठिकाणी आहेत. तर ते मी सर्व सांगत बसत नाही, मी फक्त जनरल आणि महिलाच्या जागा सांगतो. कट ऑफ मात्र या ठिकाणी सर्व समांतर आरक्षणानुसार तुम्हाला सांगतो. तर 34 ओपनच्या जागा असताना या ठिकाणी बघा 456 विद्यार्थी बोलले आहेत. 1:10 प्रमाणात 340 होतात. मग 456 का? त्याचं कारण असं असते की समान मार्कवाले जे लोक असतात, जसं उदाहरण दाखल ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 39 मार्कावर लागणार आहे. तर 39 वाले 2 विद्यार्थी पाहिजेत, पण 12 आहेत. तर या 12ला 12 मध्ये येतात, ओपन कॅटेगरीमध्ये येतात. म्हणून या ठिकाणी 340 ओपनमध्ये बसत जरी असले तरी किती झाले, 456 विद्यार्थी बोलवलेले आहेत. आणि या 456 विद्यार्थ्यांना मग कसा कट ऑफ लागलेला आहे ते बघू. तर ओपन पोलीस पाल्याचा कट ऑफ 26 मार्कावर आहे. ओपन एक्समॅनचा कट ऑफ 26 मार्कावर आहे. तुम्ही म्हणसाल इथं VJA लिहिलेला आहे, तर VJA जरी लिहिलं असलं तरी या ठिकाणी हा जो व्यक्ती क्वालिफाय झाला आहे तो एक्समॅन कॅटेगरीमध्ये ओपनच्या झालेला आहे, कारण ही ओपनची असणारी लिस्ट तुम्हाला दाखवत आहे मी. ओपन होमगार्डचा कट ऑफ 28 मार्कावर लागलेला आहे. ओपन स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ 28 मार्कावर लागलेला आहे. ओपन भूकंपग्रस्त 32 मार्कावर आहे. ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 32 मार्कावर लागलेला आहे. ओपन फिमेल बघा आता 35 मार्कावर या ठिकाणी तुम्हाला लागलेला दिसतो. त्याच्यानंतर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो पहा आहे, तो इथं तुम्हाला दिसतो 39 मार्कावर लागलेला आहे. अशा पद्धतीमध्ये 34 जागा असताना रायगड पोलीसला ओपनमधले सर्व कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता SC कॅटेगरीला टोटल 8 जागा होत्या, ज्यापैकी 5 असणारं सर्वसाधारणला होत्या आणि 2 असणारं फिमेलला होती, तर 1 असणारी एक्समॅनला होती. तर या पद्धतीत जागा असताना SC कॅटेगरीचा कट ऑफ बघा, फिमेलचा 25 मार्कावर लागलेला आहे, जनरलचा 26 मार्कावर. तुम्ही म्हणाल एक्समॅनची जागा असणारी जनरलला त्या कॅटेगरीला गेलेली आहे. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी. या ST कॅटेगरीला टोटल जागा या ठिकाणी 8च होत्या आणि या 8 जागापैकी 5 सर्वसाधारण, 2 महिलांना होत्या, 1 माजी सैनिक. आणि यानुसार कट ऑफ बघा, फिमेलचा 26 मार्कावर लागला ST कॅटेगरीचा आणि ST जनरलचा जो कट ऑफ आहे तो ST जनरलचा कट ऑफ मात्र 32 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी VJA कॅटेगरी. टोटल 4 जागा असणाऱ्या होत्या आणि या 4 जागासाठी VJAचा जो कट ऑफ आहे तो बघा,
फिमेलचा कट ऑफ इथं तुम्हाला 25 मार्कावर पाहायला मिळतो आणि VJA जनरलचा कट ऑफ हा तुम्हाला 34 मार्कावर पाहायला. NTB कॅटेगरी बघा, NTB कॅटेगरीला 3 जागा होत्या, 2 सर्वसाधारण 1 महिला. महिलांचा कट ऑफ 28 मार्कावर लागलेला आहे आणि NTB जनरलचा कट ऑफ 32 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी बघा NTC, टोटल 6 जागा होत्या आणि या NTC कॅटेगरीच्या 6 जागांसाठी कट ऑफ फिमेल 25 मार्कावर लागलेला आहे आणि जनरलचा जो कट ऑफ आहे तो 35 मार्कावर लागलेला आहे. NTD कॅटेगरी, NTD फिमेल 26 मार्कावर आहे आणि NTD जनरल 30 मार्कावर लागलेला आहे. 2 जागा होत्या NTDला. OBC कॅटेगरी 16 जागा होत्या. या 16 जागासाठी OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो बघा, OBC होमगार्ड 26 मार्कावर लागलेला आहे, OBC स्पोर्ट्स पर्सन 26, होमगार्ड 26, फिमेल 26, जनरल 26. OBC सर्व कट ऑफ किती मार्कावर लागलेले आहेत? 26 मार्कावर लागलेले आहेत. SEBC कॅटेगरी टोटल असणारं 9 जागा होत्या SEBC कॅटेगरीला आणि त्यानुसार असणारा जो SEBC कॅटेगरीचा कट ऑफ आहे फिमेल 26 मार्कावर लागलेला आहे आणि जनरल SEBC जनरल 32 मार्कावर लागलेला आहे. शेवटची कॅटेगरी EWS कॅटेगरी. या EWS कॅटेगरीचा कट ऑफ बघा, जनरलचा या ठिकाणी 26 मार्कावर आहे, फिमेलचा 32. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी फिमेलला जागा 1 होती आणि इथं महिला 2च आहेत. हे बघा, या ठिकाणी EWS कॅटेगरीमध्ये 2 महिला आहेत. आता या 2 महिलापैकी जनरलमध्ये काही असतील, पण जर समजा या ठिकाणी 2च महिला राहिल्या, त्या जनरलच्या जनरलमध्येच लागल्या, तर ह्याच्यापैकी जे पण महिला असणार त्या ठिकाणी पास होईल. पास म्हणजे 40 मार्क घेणं बंधनकारक असते लेखी परीक्षेला, त्याच्याशिवाय तुम्हाला असणारे घेतल्या जाणार नाही. जसं उदाहरणादाखल सांगतो की या दोन्ही मुलीला, एका मुलीला असणारे त्या ठिकाणी 38 मार्क पडले, एकाला 39 मार्क पडले, तर या दोघी असणाऱ्या डिस्क्वालिफाय होतील आणि ही जागा EWS महिलाची जी जागा आहे, फिमेलची जी जागा आहे ही EWS जनरलला चालल्या जाईल. आलं का लक्षात? तर पास होणं गरजेचं आहे आणि पास झाल्यानंतर जर एक पास झाली एक फेल झाली तर तिथं डायरेक्ट ती लागून जाईल. दोघीही पास झाल्या तर जिला जास्त मार्क होतील ती लागेल, हे तर आपल्याला सगळ्याला माहीतच आहे. तर असे अपडेट्स तुम्हाला नेहमी पाहत राहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. या PDF आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे. त्याचबरोबर इतरही जिल्ह्याचे अपडेट्स मी तिथं टाकत असतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.